Good afternoon, all of you. In last lecture, we discussed about the tube and catheter used in the hospital. Okay, so in this lecture, I am going to start new topic, that is the life support and emergency equipment. Life support and emergency equipment. Emergency equipment, it is the equipment which are used in the hospital to prevent a life from the life-threatening situation. Okay, so in that the first one is a ventilator. Okay, intensive care equipment for the life support and emergency resuscitation include the first one is a ventilator. Ventilator is also called as the respirator because of the ventilator machine is a work as a respirator. Okay, so in that the assist with or control pulmonary ventilation in the patient who cannot breathe ऑन देअर ओन. म्हणजे अशा पेशंटला व्हेंटिलेटर प्रोव्हाइड केले जाते जे पेशंट स्वतः ऑक्सिजन व्यवस्थित घेऊ शकत नाही. ठीक आहे, देअर ओन. ओके, म्हणजे स्वतः व्यवस्थित व्हेंटिलेशन स्वतः व्यवस्थित घेऊ शकत नाही अशा पेशंटला व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करतात, जे त्यांचं रेस्पिरेशन जे काही रेस्पिरेशन सिस्टीम आहे ते स्वतः रेस्पिरेशन करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट इज अ ventilator can consist of the flexible breathing circuit, gas supply, heating, then humidification mechanism, monitor and alarm. means जे काही व्हेंटिलेटर आहे ते एक फ्लेक्झिबल ब्रीदिंग सर्किटने एक कनेक्ट झालेलं असतं. ठीक आहे, म्हणजे फ्लेक्झिबल सर्किट म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते. ठीक आहे, ते त्यांनी कनेक्ट झालेलं असते आणि ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर ते पेशंटच्या ब्रिदिंग युनिटसोबत म्हणजे ब्रिदिंग ऑर्गनसोबत कनेक्ट झालेला असतो. ठीक आहे, जसं गॅस सप्लाय म्हणजे ऑक्सिजन प्रोव्हाइड करते पेशंटला आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे त्याला बाहेर काढते. म्हणजे ऑक्सिजन इनटेक होते ना, कार्बन डायऑक्साईड ठीक आहे आउट करते. ठीक आहे, देन द हिटिंग और ह्युमिडिफिकेशन मेकॅनिझम. हिटिंग अँड ह्युमिडिफिकेशन मेकॅनिझम म्हणजे जे काही रेस्पिरेटरी ऑर्गनमध्ये जे काही ठीक आहे ओलसर ठीक आहे मेंटेन असते, म्हणजे जे काही नमनेस ठीक आहे ते मेंटेन असते, ते सर्व मेंटेन करून ठेवणं हे व्हेंटिलेटर चं वर्क आहे. ठीक आहे, जर समजा ते जास्तच ओलं असणार, रेस्पिरेटरी जे काय ट्रॅक आहे जास्त ओलं असणार तर त्याला हिटिंगने ठीक आहे मेंटेन करून ठेवणे, किंवा जास्तच अगर समजा ड्राय असलं तर त्याला ह्युमिडिफिकेशन ठीक आहे ह्युमिडिफिकेशन मेकॅनिझमने ठीक आहे कंट्रोल करून ठेवणे हे व्हेंटिलेटर ॲटोमॅटिकली वर्क करते. ठीक आहे, अँड अलार्म मीन्स जे काही अलार्म मीन्स जेव्हा पण पेशंट अगर व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा अगर काही व्हायटल सायन्स किंवा काही मेजरिंग जे काही आहे मेजर करत आहे ठीक आहे व्हायटल सायन्स ते अगर कंट्रोलच्या बाहेर गेले, ठीक आहे ॲबनॉर्मल झाले, तर तेव्हा ती व्हेंटिलेटर मशीन आहे ते ॲटोमॅटिकली अलार्म करते. ठीक आहे, काहीतरी आवाज करते. ठीक आहे, आणि व्हेंटिलेटरचा अजून एक वर्क आहे ओके ते म्हणजे मॉनिटर्स ऑल द वायटल साइन अँड रेस्पिरेशन रेट अँड ऑल. ओके, दिस आर द वर्क ऑफ द व्हेंटिलेटर. सो नेक्स्ट इज दे आर मायक्रोप्रोसेसर कंट्रोलड अँड प्रोग्रॅमेबल. मीन्स द एक कॉम्प्युटरचं एक प्रोग्राम असते. ठीक आहे, कॉम्प्युटरचा एक प्रोग्राम असते एकदम सॉफ्टवेअर प्रोग्राम, ते व्हेंटिलेटर मशीनमध्ये इन्स्टॉल करतात आणि त्या प्रोग्रामला ठीक आहे त्या प्रोग्रामच्या अकॉर्डिंग ते मशीन वर्क करते. ठीक आहे, दॅट इज द प्रोग्रॅमेबल. ओके, अँड रेग्युलेट द व्हॅल्यूम प्रेशर अँड फ्लो ऑफ द पेशंट रेस्पिरेशन. जे काही पेशंटचं रेस्पिरेशन जे काही नॉर्मली फ्लो जे काही पेशंटला पाहिजे असते, ठीक आहे, किंवा जे काही रेस्पिरेशनचा प्रेशर पाहिजे असते, ठीक आहे, जे काही व्हॅल्यूम असते, ठीक आहे, ते सर्व मेंटेन करून ठेवणे हे व्हेंटिलेटर ॲटोमॅटिकली प्रोग्रॅमेबल असल्यामुळे ते ॲटोमॅटिकली ठीक आहे परफॉर्म करते. ठीक आहे, नेक्स्ट इज व्हेंटिलेटर मॉनिटर्स अँड अलार्म्स मे इंटरफेस विथ द सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम और इन्फॉर्मेशन सिस्टीम. मीन्स द जे काही व्हेंटिलेटर आहे हे डायरेक्टली नर्स स्टेशन किंवा मग जे काही इन्फॉर्मेशन सिस्टीम युनिट आहे त्याला डायरेक्टली कनेक्ट असते. ठीक आहे, जेव्हा पण जे काही ठीक आहे जे काही व्हॅल्यू आहे जे काही व्हायटल साईन असतात ते ॲबनॉर्मल झालं तर व्हेंटिलेटर काय करणार आहे तिथे अलार्म करणार आणि ते ॲटोमॅटिकली जे काही हेल्थ वर्कर आहे तिथे फिजिशियन असो किंवा नर्स असो त्यांना इंटिमेशन मिळते व्हेंटिलेटरकडून की काहीतरी ॲबनॉर्मल झालेलं
झालेलं आहे आणि तिथे आवाज येतो मशीनमधून, काहीतरी ॲबनॉर्मल आवाज आल्यानंतर जे काही हेल्थ वर्कर आहे ते अवेअर होऊन जातात. ठीक आहे. नेक्स्ट इज okay, this is the peak of the ventilator. Okay, this is a monitor and tube. Okay, the breathing circuit, gas supply tube, and heating humidification mechanism, and some of the buttons are there to maintain the value, pressure and flow of the patient respiration. These all are the about the ventilator. Okay, is it okay? These machines are kept beside the patient bed in the ICU unit. Okay, intensive care unit. Okay, so next is infusion pump. It is one of the important article in the ICU. Okay, in the critical care unit. So in that, device that delivers the fluid intravenously or epidural through a catheter. ओके, जे काही कॅथेटर जे ट्यूब आहे त्या ट्यूब थ्रू जर कंटिन्युअसली इंट्रावेनस म्हणजे आय व्हीमधून कंटिन्युअसली फ्लुईड किंवा मग काही फ्लुईड किंवा मग काही मेडिकेशन अगर पेशंटला प्रोव्हाइड करायचं असलं कंटिन्युअस तर एक डिवाइस वापरतात. त्या डिवाइसला म्हणतात इन्फ्युजन पंप. ओके, इन दॅट इन्फ्युजन पंप एम्प्लॉय ॲटोमॅटिकली प्रोग्रॅमेबल पंपिंग मेकॅनिझम्स टू डिलिव्हर continuous anesthesia, drug and blood infusion to the patient. Okay, means the जे इन्फ्युजन पंप आहे हे एक ॲटोमॅटिक ठीक आहे कंटिन्युअस ॲटोमॅटिक चालणारी डिवाईस आहे. त्या डिवाईसमध्ये एक प्रोग्रॅम अपलोड केला जाते. त्या प्रोग्रॅमला फॉलो करते आणि त्या प्रोग्रॅमनुसार ते मशीन वर्क करते. ठीक आहे. पंपिंग मेकॅनिझम ते काय आहे ते प्रोग्रॅमनुसार ते वर्क करते. ठीक आहे. टू डिलिव्हर द कंटिन्युअस अनेस्थेशिया, ड्रग अँड ब्लड इन्फ्युजन टू द पेशंट. ओके, फॉर द कंटिन्युइंग द प्रोव्हाइड द अनेस्थेशिया. ओके, अनेस्थेशिया मीन्स ठीक आहे जे काही सून करणारे ठीक आहे मेडिकेशन असतात त्याला आपण म्हणतो अनेस्थेशिया. अँड ड्रग्स. ओके, व्हॉट एव्हर द फिजिशियन प्रिस्क्राइब द कंटिन्युअस ड्रग दे कॅन प्रोव्हाइड टू द पेशंट थ्रू द इन्फ्युजन पंप. अँड ब्लड इन्फ्युजन म्हणजे जे काही ब्लड पेशंटला प्रोव्हाइड करतं कंटिन्युअसली. ठीक आहे, ते इन्फ्युजन पंपमधूनच केल्या जाते. ठीक आहे. टू द पेशंट द पंप इज हंक ऑन ॲन इंट्राव्हेनस पोल प्लेस नेक्स्ट टू द पेशंट्स बेड. ठीक आहे, जे काही इन्फ्युजन पंप आहे ठीक आहे ते वर्कमध्ये असताना पेशंटच्या बेडच्या बाजूला असते आणि त्या पंपवर काहीतरी मेजरिंग स्केल पण असते. ठीक आहे. 1 minute, I share one pic on the screen, please see it. Okay, this is the infusion pump which contain the some of the buttons, and it is in that this is the software program are uploaded in this device. According to that the infusion pump is work. ओके, आणि कंटिन्युअस जेव्हा पण कंटिन्युअस ब्लड, ड्रग्स किंवा अनेस्थेशिया अगर कंटिन्युअस पेशंटला प्रोव्हाइड करायचं असलं तर ही डिवाइस यूज करतात. दिस डिवाइस कंटेन सम ऑफ द बटन्स अँड सम ऑफ द वायर्स अँड ट्यूब्स ऑल्सो. ओके, इज इट? दिस इज अ इन्फ्युजन पंप. ओके, नेक्स्ट इज crash cart. Okay, crash cart is also called as a resuscitation or cord cart. Resuscitation cart or the cord cart. ओके, इट मीन्स जे काही इमर्जन्सी ट्रॉली असतात त्याला आपण क्रॅश कार्ट असं म्हणतो. त्या ट्रॉलीमध्ये सर्व इमर्जन्सी मेडिकेशन इक्विपमेंट ठीक आहे किंवा मग मास्क, बॅग अँड मेडिकेशन बॉक्स पण असते. ठीक आहे, जे सर्व आहे जे काही सर्व इक्विपमेंट आहे इमर्जन्सी ते सर्व इक्विपमेंट ठीक आहे ते क्रॅश कार्टमध्ये असते. ट्रॉली असं म्हणजे इमर्जन्सी ट्रॉली हे सुद्धा त्याला म्हणतात हॉस्पिटलला. ठीक आहे. क्रॅश कार्ट ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिससिटेशन ऑर द कोड कार्ट ऑर द इमर्जन्सी trolley. Okay, this is the portable cart containing the emergency resuscitation equipment for the patient who are the coding. ओके, मीन्स द जे काही पेशंट आहे ते जे पेशंट लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशनमध्ये हॉस्पिटलाइज झालेलं आहे त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे तेव्हा इमर्जन्सी कार्ट मीन्स द रिससिटेशन कार्ट मीन्स द इमर्जन्सी ट्रॉली. ठीक आहे, ते पेशंट जवळ ठीक आहे पेशंटजवळ आणतात आणि तिथे पेशंटची ट्रीटमेंट करण्यास सुरुवात करतात. ओके, दिस ट्रॉली इज पोर्टेबल मीन्स इट कॅन बी मूव फ्रॉम वन
one place to another place. Okay, this is a movable. Okay, means a mobile. Okay, so in that is their vital signs are in a dangerous range. The emergency equipment includes the defibrillator, airway intubation device, a resuscitation bag, mask, and medication box. Okay, whatever the emergency equipment. Okay, these all are the containing in the crash cart. Okay, crash cart means the emergency trolley. Okay, in that the emergency bag, emergency mask, so emergency bag, emergency equipment, emergency medication box, these all are kept in the crash cart. Okay, and defibrillator machine, airway intubation devices. Okay, defibrillator machine एक डिवाइस आहे. जेव्हा हार्टबीट कमी होते तेव्हा डिफिब्रिलेटर मशीनने त्या पेशंटच्या हार्टच्या ठीक आहे जे काही भाग आहे त्या भागावर तिथे झटके देतात. ठीक आहे, त्या मशीनला डिफिब्रिलेटर. ठीक आहे, डिफिब्रिलेटर विच आर यूज इन द कार्डियक कंडिशन ओनली. ओके, देन क्रॅश कार्ट आर strategically located in the ICU for the immediate availability for when the patient experience the cardio-respiratory failure. जेव्हा पण अगर पेशंट कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जातो तेव्हा पेशंटला इमर्जन्सी केअर प्रोव्हाइड करण्यासाठी क्रॅश कार्टचा उपयोग करतात, यूज करतात. ठीक आहे, ते ICUमध्येच लोकेटेड असते कारण की ICUमध्ये क्रिटिकल केअर क्रिटिकल पेशंट असतात आणि त्या पेशंटला इमर्जन्सी केअर ची गरज असते. ते म्हणून क्रॅश कार्ट म्हणजे इमर्जन्सी ट्रॉली तिथे ICUमध्ये अवेलेबल असते. ओके, यू कॅन सी पिक ऑन द स्क्रीन दॅट इज अ इमर्जन्सी ट्रॉली और द क्रॅश कार्ट. ओके, some of the medication are kept in the in this trolley, and some of the defibrillator important and emergency devices are kept in this trolley. Okay, this is a emergency trolley or the crash cart. Okay, is it? So next is a intra-aortic balloon pump. Intra-aortic balloon pump, a device that helps reduce the heart's workload and helps blood flow to the coronary arteries for the patients with the unstable angina, myocardial infarction, heart attack, or patients awaiting organ transplant. ओके, म्हणजे हे जे डिवाईस आहे, ठीक आहे, इंट्रा ॲओर्टिक बलून पंप. ठीक आहे, त्या हा डिवाईस आहे फक्त हार्ट वर्कलोड कमी करण्यासाठी ठीक आहे यूज केला जाते. जेव्हा पण पेशंट जर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच हार्ट अटॅक, जेव्हा पण पेशंट हार्ट अटॅकमध्ये गेला किंवा मग अंजायना मीन्स लेफ्ट साईडला, ठीक आहे, लेफ्ट नेकला किंवा लेफ्ट शोल्डर आणि लेफ्ट हँड, ठीक आहे, जेव्हा इथे सिव्हिअर पेन होतो त्याला आपण म्हणतो अंजायना. ठीक आहे, अंजायना असो किंवा मग मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मीन्स हार्ट अटॅक असो किंवा मग ऑर्गन ट्रान्सप्लांटची प्रोसेस ऑपरेशन असतो. ठीक आहे, त्या टाईमावर, ठीक आहे, त्या टाईमला इंट्रा ॲओर्टिक बलून पंप यूज केला जाते. म्हणजे हार्टचं जे काही वर्कलोड आहे ते कमी करण्यासाठी, ठीक आहे, ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू ठेवण्यासाठी, ठीक आहे, तेव्हा इंट्रा ॲओर्टिक बलून पंप यूज केला जाते. इंट्रा ॲओर्टिक बलून पंप यूज बलून प्लेस इन द पेशंट्स ॲओर्टा. द बलून इज ऑन द एंड ऑफ अ कॅथेटर दॅट इज द कनेक्टेड टू द पंप console which display the heart rate, pressure and electrocardiogram reading. ओके, एक बलून असतो त्याच्या कॅथेटरच्या एंडला. ते कॅथेटरच्या एंडला जे काही बलून असतो ते ॲओर्टावर मध्ये, ठीक आहे, ॲओर्टामध्ये, ठीक आहे, तिथे फिट केले जाते आणि तिथे एक बलून, ठीक आहे, बलून तिथे एअर पुश करून तिथे बलून तयार केले जाते आणि बलून तयार केल्यानंतर जे बलून आहे ते हेल्प करते, ठीक आहे, हार्ट रेट मेजर करण्यासाठी आणि त्याला स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी. नंतर जे काही ब्लड प्रेशर आहे ते पण स्क्रीनवर डिस्प्ले होते आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम जे काही हार्टच्या ॲक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे, जे काही हार्टच्या ॲक्टिव्हिटीज आहे हे सर्व स्क्रीनवर डिस्प्ले होतात. ठीक आहे, म्हणून या डिव्हाइसचा, ठीक आहे, इंट्रा ॲओर्टिक बलून पंप हे डिव्हाइसचा यूज केला जातो. ठीक आहे, द पेशंट ECG इज यूज टू टाईम द इन्फ्लेशन अँड डायलेटेशन ऑफ द बलून. ठीक आहे, जेव्हा पण ECG केल्या जाते कारण की जेव्हा पण इंट्रा ॲओर्टिक बलून पंप, ठीक आहे, यूज केला जाते तेव्हा ECG मस्ट, ठीक आहे, सर्वात आधी ECG काढतात. ठीक आहे, सर्वात आधी चेक करतात की हार्टमध्येच प्रॉब्लेम आहे की कुठे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हार्टच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होत आहे की दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे हे चेक करण्यासाठी, ठीक आहे, ECG सर्वात आधी करणार आहे.
ठीक आहे. हे डिवाइस यूज करायच्या आधी ECG यूज काढणार आहे. ठीक आहे. कारण की फर्स्टली कन्फर्म द डायग्नोसिस. ओके, इफ दिस डायग्नोसिस आर रिलेटेड टू द हार्ट means the myocardial infarction or the angina or other cardiac failure and heart attack. Okay, so before the using the intra-aortic balloon pump, the ECG must be done. So you can see a picture on the screen. This is a intra-aortic balloon pump. Okay, this device is contain the screen and some of the tubes and wire and one balloon. Okay, you can see on the screen, this is a intra-aortic balloon pump. What? Intra-aortic balloon pump. Okay, so next is neonatal intensive care equipment. Neonatal intensive care equipment means a NIC. It is also called as a neonatal intensive care, okay, unit. NIC unit have specialized equipment to care for babies who are the unwell and thus born prematurely. Premature means before the week of 37 of pregnancy. It means the neonate it is the जे काही न्यूबॉर्न बेबी असतात त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, न्यूनेटल जे काही न्यूबॉर्न बेबी असतात, अगर त्याला काही हेल्थ प्रॉब्लेम असली तर त्या बेबीला न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठीक आहे हॉस्पिटलाइज केल्या जाते. ठीक आहे. न्यूबॉर्न मीन्स द एज ऑफ अ बेबी इज 0 to 28 days. Okay, then the neonatal intensive care unit, in that hospitalize the baby who are the suffering from the health problem. Okay, so and who are the unwell and thus born prematurely. The premature means the baby born before the week of 37 of pregnancy. means the जे काही बेबी आहे ते अगर 37 प्रेग्नन्सीच्या 37 वीक्सच्या आधी ठीक आहे डिलिव्हर झाला त्याला आपण म्हणतो प्रीमॅच्युअर बेबी. ओके, premature baby. Okay, in that babies in the intensive care are placed in the incubator, which are the clear enclosed cloth that control the baby's body temperature and protect them from the infection. The incubator have hand sizes holes to allow the intensive care doctors and nurses to gain the access to your baby. Babies in the intensive care are monitored and treated in much the same way as adult. Your baby's body temperature may be monitored using a small sensor on the screen, their skin. The level of the oxygen in their blood can be measured using a clip attached to their hand or feet. means जे काही बेबीचं जेव्हा टेम्परेचर किंवा व्हायटल साईन चेक करायचं असलं तर एक सेन्सर बेबीच्या ठीक आहे स्क्रीनवर अटॅच केल्या जाते किंवा मग त्या फिंगर्स ठीक आहे फिंगर्सवर एक क्लिप अटॅच केली जाते. त्या क्लिपच्या यूजने किंवा मग जे काही सेन्सरच्या यूजने सर्व जे काही बॉडी टेम्परेचर व्हायटल सायन्स असो किंवा मग बॉडी टेम्परेचर असो रेस्पिरेशन रेट असो ब्लड प्रेशर असो किंवा मग पल्स रेट असो हे सर्व मेजर केल्या जाते त्या सेन्सरने किंवा मग क्लिपच्या साहाय्याने म्हणजे हे त्याच्या यूजने. ठीक आहे, हे सर्व बेबीचे न्यूनेटल केअर युनिट ठीक आहे न्यूनेटल केअर युनिटमध्ये हे सर्व इक्विपमेंट अवेलेबल असतात. ठीक आहे, बेबीच्या बेडच्या साईडनं ठीक आहे हे सर्व इक्विपमेंट ठीक आहे ठेवलेले असतात आणि बेबीला ठीक आहे एकदम बेबीच्या बेडच्या आजूबाजूला ग्लास असतात. ग्लास म्हणजे काचेचं असं आवरण असतं. ते काचेच्या आवरणाला काही होल्स असतात आणि त्या होल्स थ्रू बेबीला इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्या होल्स थ्रू फक्त हँड इन्सर्ट होईल. ठीक आहे, एवढंच तेवढी जागा असते आणि त्या बेबीला तिथे ट्रीटमेंट दिली जाते. ठीक आहे, इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी हे सर्व प्रिकॉशन घेतली जातात न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये जे काही इक्विपमेंट न्यूनेटलला म्हणजे जे काही बेबीला जे काही केअर प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही इक्विपमेंट इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये यूज केले जाते त्याला आपण म्हणतो न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर इक्विपमेंट. ओके, दिस आर यूज इन द इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑफ द न्यूनेट. ओके, नेक्स्ट इज द you can see on the screen
Okay, this is the intensive care unit of neonate. Okay, neonatal intensive care unit, and in that the equipment is called as a neonatal intensive care equipment. Okay, the bed of the baby and all the equipment is all called as a neonatal intensive care equipment. Okay, you can see the sanitizer and the screen machines and all the machineries are available in the neonatal ward. Okay, this is the IC, means the neonatal intensive care unit. Okay, so next is diagnostic equipment. Diagnostic equipment, in that the equipment that are used in the डायग्नोस्टिक टेस्ट. ठीक आहे. म्हणजे डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी काही इक्विपमेंट यूज केल्या जाते आणि त्याची जी काही रिपोर्ट असते, ठीक आहे, त्या रिपोर्टवरून पेशंटला कोणता ॲक्च्युअल डायग्नोसिस आहे, कोणता ॲक्च्युअल हेल्थ प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, हे कन्फर्म करण्यासाठी एक डायग्नोसिस टेस्ट केल्या जाते. आणि डायग्नोसिस टेस्ट करण्यासाठी काही इक्विपमेंटचा यूज केला जाते. त्या इक्विपमेंटला म्हणतात डायग्नोस्टिक इक्विपमेंट. द इक्विपमेंट विच आर यूज इन द डायग्नोस्टिक टेस्ट. ओके, diagnostic test is called as the diagnostic equipment. In that, the use of the diagnostic equipment is also the required in the ICU. Okay, the ICU must contain the diagnostic equipment. In every ICU, the diagnostic equipment should be available. Okay, mobile X-ray unit are used for the bedside radiography, particularly of the chest. ओके, मेनली जे काही ICUमध्ये पेशंट असतात ते पेशंट, ठीक आहे, जागेवरून हालू शकत नाही, ठीक आहे. त्यामुळे त्या पेशंटला, ठीक आहे, जागेवर एक्सरे व्हावा याच्यासाठी पेशंटच्यापर्यंत एक्सरे मशीन पोहोचावी यासाठी एक मोबाईल एक्सरे या डिवाईस यूज केला जातो. मोबाईल एक्सरे मीन्स त्या तिथे कोणत्याच प्रकारचा मोबाईलचा यूज केला नाही जात. मोबाईल मीन्स दिस अ पोर्टेबल डिवाईस मीन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ठीक आहे, नेऊ शकतात, ठीक आहे, असा एक्सरे मशीन, ठीक आहे, त्याला म्हणतात मोबाईल एक्सरे मशीन. ओके, म्हणजे पोर्टेबल एक्सरे मशीन युनिट, ठीक आहे. त्या युनिटमध्ये, ठीक आहे, पेशंट ICUमध्ये असतो, जिथे एक्सरे मशीन आणतात आणि तिथे पेशंटचा एक्सरे करतात, ठीक आहे. युनिट आर यूज फॉर द बेडसाईड रेडिओग्राफी रिलेटेड टू द एक्सरे. ओके, रेडिओग्राफी पर्टिक्युलरली ऑफ द चेस्ट. मोस्ट ऑफ द एक्सरे चेस्टचे केल्या जाते, ठीक आहे, किंवा मग बोनचे केल्या जाते, ठीक आहे. Mobile X-ray unit use a battery operated generator that power an X-ray tube. ओके, इट मीन्स द जे काही आहे ते बॅटरीवर यूज, ठीक आहे, बॅटरीवर, ठीक आहे, चालणारा एक डिवाईस आहे, ठीक आहे, मोबाईल पोर्टेबल एक्सरे मशीन. ओके, handheld portable clinical laboratory devices or the point of care analyzer are used for the blood analysis ॲट द बेडसाईड. ठीक आहे, एक्सरेस नव्हे तर अदर जे काही अदर आहेत, ठीक आहे, अदर जे काही डायग्नोस्टिक इक्विपमेंट आहे ते सुद्धा, ठीक आहे, ते सुद्धा पोर्टेबल, काही डिव्हाइसेस पोर्टेबल आहे. क्लिनिकल लॅबोरेटरी आहे त्यामध्ये काही डिव्हाइस पोर्टेबल आहे, ठीक आहे. पोर्टेबल मीन्स डायरेक्टली पेशंटच्या युनिटमध्ये आणून तिथे डायग्नोसिस करणार पेशंटचं, ठीक आहे. A small amount of the whole blood is required and blood chemistry parameters can be provided much faster than if the samples were sent to the central laboratory. ठीक आहे, म्हणजे जे काही सॅम्पल्स आहेत, ती पेशंटचे सॅम्पल्स लॅबोरेटरीमध्ये घेऊन जाणे आणि तिथे टेस्ट करणे आणि परत टेस्टसाठी ब्लड घेऊन जाणे, ठीक आहे, हे जे काही प्रोसिजर आहे हे जास्त वेळ घेते, ठीक आहे. त्यामुळेच काय आहे, जिथे ब्लड त्याच युनिटमध्ये ब्लड घेऊन त्याच हॉस्पिटलला, ठीक आहे, लॅबोरेटरीमध्ये सर्व इन्व्हेस्टिगेशन करणे, ठीक आहे, हे काय करते, टाईम पण सेव्ह करते, एनर्जी पण सेव्ह करते, मनी पण सेव्ह करते, ठीक आहे. म्हणून जे काही डायग्नोस्टिक इक्विपमेंट आहे हे ICUमध्ये राहणे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. दिस ऑल आर द इक्विपमेंट ऑफ द डायग्नोस्टिक इक्विपमेंट दॅट यूज इन द डायग्नोस्टिक प्रोसिजर. ओके, इज इट? Thank you.